नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. आज मी वाशी नवी मुंबई एपीएमसी मार्केट या ठिकाणी आलो आहे भाजीपाल्याचे भाव जाणून घेण्यासाठी किंवा घरी भाजी नेण्यासाठी. तर आपण हे भाव जाणून घेऊया. चला. हा धनिया कोथिंबीर आहे, तर ही 10 रुपयापासून ते 15 रुपयापर्यंत चालली. ही शापू भाजी आहे, 8 रुपयापासून ते 10 रुपयापर्यंत चालली आहे. पाहू शकता, गाडीच लागली डायरेक्ट. मेथी भाव 30 रुपये चालू आहे. ही आळू आहे, 50 पान आहेत, तर 80 रुपयाला सांगितलंय. 50 पानं 80 रुपये. मोठी कांदा पात आहे, 30 रुपयाला गड्डी आहे. कढीपत्ता 50 रुपये किलो. पावटा 150 रुपये 2.5 किलो. राजमा 150 रुपये 2.5 किलो. एवढा. तर मित्रांनो, हे 2.5 किलोचं मार्केट आहे. तर आपण 50 किलो 100 किलो जर घेतलं भाजी, तर अजूनही भाव कमी करून देतात. भाजीचा एक नग घेतला तर तेवढाच भाव राहतो, जास्ती घेतलं तर त्यातही अजून भाव कमी होतो. चला तर अजून जाणून घेऊया. 100 रुपये किलो, 100 रुपये किलो. टोमॅटो 50ला 2.5 किलो. छान आहे टोमॅटो. आम 150 रुपया 2.5 किलो. लास्ट मध्ये 140ला 2.5 किलो भाव लावत आहेत सेट. फ्लावर 150 रुपये 2.5 किलो. तर मित्रांनो, ही 2.5 किलोचं मार्केट आहे. तर राईट साईडला मोठं मार्केट आहे ह्याच्यापेक्षा, तर तिथं गोणीमधूनच माल घ्यावा लागतो. तर ह्याच्यापेक्षा स्वस्त माल भेटतो. तर पूर्ण व्हिडिओ बघचाल त्या टायमाला तुमच्या लक्षात येईल. चला तर. सूचना क्रमांक 2, दुकानाच्या बाहेर 1 फुटापेक्षा जास्त. सगळ्यात महाग गवारी चालली 140 रुपये किलो. 150 रुपया 2.5 किलो. गाजर 50 रुपये किलो. 120 का 2.5 किलो. 60 रुपये किलो. शिमला मिरची 120ला 2.5 किलो. लिंबू 40 रुपये डझन, ते 30 रुपये डझन. आलं 80 रुपये किलो. 60 रुपये किलो मिरची. उपरवाला 80 रुपये किलो. भेंडी 60 रुपये किलो. तर मित्रांनो, ही एपीएमसी मार्केट नवी मुंबई मधलं सर्वात मोठं मार्केट आहे. तर ह्या मार्केटमध्ये सर्व प्रकारच्या भाज्या येतात, पूर्ण महाराष्ट्रामधून किंवा इतर राज्यामधून बी येतात. तर ह्या मार्केटच्या आजूबाजूमध्ये फळ मार्केट आहे, कांदा बटाटा मार्केट आहे, मसाला मार्केट आहे, दाणा मार्केट आहे. ही माझ्या रूम पासून शॉर्टकटनं गेलं तर 3 किलोमीटरवरती आहे, आणि बसनं समजा हवेनं गेलं तर 6 किलोमीटरवरती मार्केट पडतं. तर ही 2.5 किलोचं मार्केट आहे. तर त्याच्याच बाजूमध्ये राईट साईडला मोठं गोणीवरती मार्केट आहे, पण तिथं माल गोणीवरतीच घ्यावा लागतो. तर तिथं याच्यापेक्षा स्वस्त भेटतो. 4 गोणी 5 गोणी तर व्यापारी घेतात. ही बी व्यापाऱ्याने तिथूनच माल आणलेला आहे आणि 2.5 किलो करून विकत आहेत. तर आपण आता गोणीच्या ह्याच्यानंतर गोणीच्या मार्केटमध्ये जाणार आहे. तर गोणीच्या मार्केटमध्ये चला जाऊया. गोणीच्या मार्केटमध्ये, गोणीचं मार्केट हो ही आहे. तर इथं सर्व माल गोणीमधून किंवा एकदम मोठ्या पद्धतीने येतो. तर इथं 1 किलो 2 किलो अर्धा किलो भेटत नाही, तर डायरेक्ट गोणीवरती घ्यावा लागतो. तर ही लोक शेतकऱ्यांना कशा पद्धतीने भाव देतात ही काय माहीत नाहीये, कारण मार्केट पूर्ण नाईट चालू असतं. ट्रकातून किंवा टेम्पोतून पिकअपमधनं माल खाली करतात. शेतकरी आणि व्यापारी यांच्यामध्ये व्यवहार होतो. त्याच्यानंतरनं छोटे मोठे मुंबईमधले व्यापारी जाऊन तिथून भाज्या वगैरे खरेदी करतात आणि मार्केटमध्ये मंडईमध्ये विकायला आणतात. तर तुम्ही जेवढा माल जास्त घेचाल तेवढा तुम्हाला माल स्वस्त भेटणार, जेवढा कमी घेचाल तेवढा महाग भेटतो. तर तुमच्या गावामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये, तुमच्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीचे भाजींचे भाव चालू आहेत ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अजून असेच व्हिडिओ बघायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असेच व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तुमचा फेसबुक मित्र उत्तम दळवी.